हे असं का, ह्या 3 शब्दांनी माझा अर्जुन केला. मला वाटतं प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसाला स्वतःसारखं करण्याच्या खटाटोपात असतो. संघर्षाचं हेच कारण आहे. पत्नीची पती पावत त्याच दिशेने वाटचाल, नवऱ्याची तीच अपेक्षा, आईवडिलांचा मुलांबाबत संघटितपणे तोच प्रयत्न. तो संघटित असेल तर थोडा तरी कौतुकाचा भाग आहे, पण एकमेकांतच 2 ध्रुवाइतकं अंतर असेल तर मुलांची मनं पायदळीत उडवली जातात. हीच घायाळ मनं लहानपणचे घाव जपत मोठी होतात आणि प्रचंड कडवट, तिरसट, उदास किंवा स्वार्थी, बेपर्वाईखोर होतात. खरं तर दुसरी व्यक्ती ही दुसरीच आहे. त्या वरच्या शक्तीचा तो वेगळा आविष्कार आहे. चैतन्याची ती अनंत रूपं आहेत. हे सगळं निर्माण करण्याची साबणाची फॅक्टरी नाहीये. समोरच्या व्यक्तीनं तुमच्यासारखं का व्हायचं? भीम पलास म्हटलं की निषाद कोमलच, कोमल निषाद तीव्र केला की मालकसचा चंद्रकस झाला. जे रागदारीच्या बाबतीत तेच माणसांच्या, पण संसार म्हणजे रागदारी नव्हे, ते भावगीत आहे. जो सूर गोड वाटेल त्याचा स्वीकार व्हावा. भगवद्गीता हेही भगवंताचं गीत आहे. तर्कापेक्षा भक्तीनंच त्याचं स्वागत करायचं आहे. पण अर्जुन जसा तर्कावर तर्क उपस्थित करत राहिला तेच आपण आयुष्यभर करतो. आपली नजर सतत बाहेर, दुसऱ्यावर. जागेपणातले जास्तीत जास्त क्षण दुसऱ्याचा विचार. ह्याऐवजी आपण स्वतःचं मन वाचायचा प्रयत्न केला तर, आपण स्वतः पूर्ण पुरुष झालो तर परिवारातील माणसं त्यांना वाटलं तर आपोआप मागे येतील. वाटलं तर हा शब्द नाईलाजानं, पण प्रचिती आली म्हणून वापरावा लागला. नीटनेटकेपणा, टापटीप, शिस्त ह्या पत्नीच्या गुणांचा अभिमान वाटण्याऐवजी त्याचा जाच वाटतो. म्हणून ऐन तारुण्यात पत्नीजवळ न राहणारा तरुण मी जवळून पाहिलाय. शनिवार रविवार तो बायकोला भेटायला जातो आणि पसारा करून येतो, तरी तो स्वतःला परफेक्ट समजतो. आणि 1.5 दिवसातल्या मुक्कामात जवळजवळ वयात आलेल्या मुलीला कधीकधी मारहाण करून परततो. ह्या एकाच अनुभवावरून कळतं की जोडप्याला संसाराचं भावगीत करता आलेलं नाही. शास्त्रीय गायक स्वतःचं घराणं जपतात इथपर्यंत ठीक आहे, कारण त्यांनी त्यासाठी आयुष्य वेचलेलं असतं. पण इतर घराण्यांना ते जेव्हा पदार्थ मानायला लागतात तेव्हा त्यांच्यातला दुर्योधन प्रकट होतो. पण हे असे संसार पाहिले म्हणजे हिंदी चित्रपटातील भुक्कड माणसं खानदान की इज्जत राखताना हास्यास्पद वाटतात. त्याचप्रमाणे अनेक परिवारातली माणसं, पूर्वज आणि परंपरा असलं काही बघायला लागली की स्वार्थ आणि निष्क्रियतेव्यतिरिक्त दुसरं चित्र दिसत नाही. आपण स्वतःचा जो विचार करतो तो आत्मचिंतन, आत्मपरीक्षण ह्याचा विचार न करता केवळ आपल्या सोयीचा, सुखाचा विचार करतो आणि त्यासाठी इतरांचा वापर करतो. घरातला रांगता जीवही त्याला अपवाद नाही. त्याला खेळवायचं ते स्वतःच्या आनंदासाठी. मुलगा तापानं फणफणला असताना त्याला मांडीवर घेऊन आई रात्रभर जागरण करते, शिवाय दुसऱ्या दिवशी कामावर जाते आणि बाप डाराडूर झोपतो. हेही चित्र परिचयाचं आहे. पत्नीचा साथीदार होण्याऐवजी तिचा वापर करणारा पुरुष म्हणजे पत नसलेला पती. महाभारतात वेगळं काय आहे आणि आपल्या स्वतःच्या आयुष्यात महाभारतापल्याड वेगळं काय आहे? द्रौपदीचा द्यूत खेळताना वापर झाला तो संपत्ती म्हणूनच, तेही स्वतःला धर्म म्हणून घेणाऱ्या पतीकडून. त्या काळी द्यूत होतं, आज त्याला रमी म्हणतात. शनी रवी जोडून सुट्टी असली म्हणजे शुक्रवार रात्रीपासून रविवार संध्याकाळपर्यंत सतत रमी खेळणारे महाभाग मला माहीत आहेत. ऐपतीनुसार पॉइंटला पैसे किती ते दर वेगवेगळे. ह्या पछाडलेल्या रिकामटेकड्या माणसांना संसार का हवे होते? पत्नीचं मन जाणून घेण्याचा यांनी कधी प्रयत्न केला का? घर आवरण्यात मदत केली का? स्वतःच्या मुलांशी मैत्रीचं नातं जोडलं का?
स्वतःच्या करमणुकीबरोबरच मुलांना व्यक्तिमत्व विकास हा विचार तरी त्यांना शिवला का? हे घडत नाही. ह्याला एकच कारण का? साधं BCom व्हायचं असलं तरी शाळा कॉलेजात 20-22 वर्ष घालवावी लागतात. राखीव जागा ज्ञान आणि अज्ञान ह्यावर अवलंबून नाहीत. म्हणून शिकणाऱ्यांच्या पदरात काय पडतं यावर वेगळं महाभारत होईल. पण सगळं आयुष्य ज्यावर अवलंबून आहे त्या संसार ह्या विषयावर कोर्स आहे का? आदर्श साथीदार आणि समर्थ बाप कसं व्हावं ह्याचे वर्ग आहेत का? कसंही वागलं तरी चालतं हे एकदा ठरवलं की झालं. स्वतःचा जीव रमवणं हा मंत्र जोपासला की संसाराचं तंत्र कोण बघतं? बायकोला यंत्रासारखी राबवायची, ती जाते कुठं? नवऱ्याला सोडेल पण मुलांच्या बेड्या पायात अडकवल्या की कुठं पळेल? हे सुबत्तेचं आणि रिकामपणाचं लक्षण. या सर्व महाभागांना लक्ष्मीचा विनियोग आणखी योग्य कारणासाठी करता आला नसता का? अर्थात लक्ष्मीबरोबर त्यासाठी सरस्वती प्रसन्न व्हावी लागते. पैशाचा प्रश्न सुटला की आयुष्य खूप सोपं होतं. ह्यात वादच नाही. पण तो वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात चांगला सुटला की ही चित्र दिसतात. लक्ष्मी आणि ऐपत यांचा ह्यापेक्षा वेगळा उपमर्द आणखी कोणता असेल? परवा मला एका मित्रानं तुला एक बडी असा मी दाखवतो असं म्हणत एका माणसाकडे नेलं. त्याच्या घरात नुकतं शुभकार्य झालं होतं आणि त्यासाठी त्यानं फक्त 1 कोटी रुपये खर्च केले होते. 3 दिवसानंतरही 1 कोटी रुपयांचे काही अवशेष मागं राहिले होते. 2 वर्षापूर्वी ह्याच माणसाच्या मोठ्या मुलीचं लग्न झालं होतं आणि लग्नाच्या खर्चाच्या पावत्या फाडायच्या आत ती कायमची माहेरी परतली होती. त्या मुलीला बापानं वेगळा फ्लॅट दिला आणि ट्रॅव्हल एजन्सी काढून दिली. इन्कम टॅक्सचीही विभागणी झाली. स्वार्थ आणि परमार्थही साधला. शुभविवाह इथंच आपण थांबलो आहोत. शुभ संसार ह्याच्याशी किती जणांना कर्तव्य आहे? दोघांपैकी एकानं अरेरावी वाढवायची, दुसऱ्यानं सहनशक्ती. काही महिन्यांपूर्वी तर लॉटरीचा धंदा करणाऱ्या धनाढ्य उद्योगपतींच्या गृहिणींची बातमी वर्तमानपत्रात वाचली होती. पंचतारांकित हॉटेलात त्यांची भिशी चालायची, न भिता, आणि नाव भिशी. ज्या भगिनीला भिशी लागत असे त्या भिशीचा तिथंच लिलाव मांडला जायचा. हा व्यवहार लाखो रुपयांच्या घरात चालायचा आणि तोही यजमानांच्या परोक्ष. ह्यात बुडालेल्या रकमा वसूल करण्यासाठी काही भगिनींनी तर गुंडांना पाचारण केलेलं होतं. महाभारताच्या काळात कौरवांना विकली गेलेली द्रौपदी 20व्या शतकात स्वतःला वाचवण्यासाठी कौरवांनाच हाताशी धरू लागली तर कृष्णाला अवतार घेण्याची गरज काय? कष्ट न करता धनप्राप्ती आणि गुंडांशी संगनमत हे राज्यकर्त्यांचं सूत्र आहे. तर सामान्यांच्या नाकाशी सूत धरण्यापलीकडं काय उरतं? बरं, ज्यांना सामान्य म्हणावं ती ह्याहून वेगळं काय करतायत? मिळवती पत्नी हवी आणि तशी ती मिळतेही. पण आपल्याला कुकरही साधा डाळ तांदळाचा लावता येत नाही हे गौरवानं सांगणारे पुरुष संख्येनं पुष्कळ आहेत. माझ्या ओळखीत तर एका अत्यंत कर्तबगार बाईचं कुंभकर्णाशीच लग्न झालंय. गेली 25 वर्ष मी त्याला उभा किंवा किमान बसलेल्या अवस्थेत पाहिलेला नाही. TV पाहण्यापुरता जागा असतो पण पोज शेषशाहीचीच. उच्च शैक्षणिक पात्रता शून्य असताना 10,000 रुपये पगाराची अपेक्षा. अजून आईच्या मिळकतीवर होंडा फिरवताना आईला यू शटअप म्हणणारा मुलगा. ह्याच बाईच्या प्राक्तनात. कोणत्या दुर्दम्य शक्तीवर ती उभी आहे हे मला उमगलेलं नाही. त्या बाईला भाऊ लाभलेत. ते तर 60 उलटली तरी आजही ढोर मेहनत करतायत. 85च्या घरातले आईबाप दिवसभर पडेल ते काम करतायत. या सगळ्या परिवाराच्या विश्रांतीचे, झोपेचे तास त्या बाईचा एकटा नवरा भरून काढतोय. ह्या काळात द्रौपदीप्रमाणे 5 नवरे करण्याची प्रथा समाजानं मानली असती तर अशा बायकांची कुतर ओढ करायला
कौरवांची गरजच पडली नसती. एक नवरा जर तिचं शरीर, तिचं ज्ञान, अर्थप्राप्ती स्वतःच्या स्वास्थ्यासाठी वापरतोय तर आणखी 4 नवऱ्यांनी काय केलं असतं? आमच्या संसार रथाला स्वार्थ आणि अहंकार असे 2 उधळलेले अश्व आहेत. कृष्णासारखा सारथी नाही. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.